हे मी आपलं हे बघा किती मस्त आहे, परफेक्ट. नमस्कार मित्रांनो, मी सुयश कुलकर्णी. तर आता मी टेक ओव्हर करतोय. तर आता आम्ही दुपारी इथे आलो, आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आम्ही प्रॉपर रेस्ट केलं आणि आता आम्ही उठलेलो आहोत आणि आम्ही आता मीटिंगसाठी निघालेलो आहोत. तुम्ही पाहू शकता आता 4:20 झाले आहेत. मी, राहुल आणि अक्षय रूममधून निघत आहोत. से हाय गाईज. हां, तर आता आम्ही मीटिंगसाठी चाललेलो आहोत. ते आम्हाला एक्सप्लेन करतील की उद्याचा शेड्यूल म्हणजे पुढचा शेड्यूल कसा आहे. हँडओव्हर इट राहुल. हाय व्लॉग बनतोय. तर जयेश आणि शिवम ऑलरेडी पुढे गेलेले आहेत, कारण आम्हाला थोडा लेट झाला. सर्वांचं पुढे वाटत आम्हाला थोडासा लेट झाला होता आणि आम्ही असा विचार केला की दोन छोटा हाती एक्स्ट्रा हुशार आहे जरा. मग त्याच्यामुळे आम्ही त्याला थोडंसं पुढं पाठवलं आणि ते लोक ऑलरेडी थोडी इन्फॉर्मेशन घेत आहे आणि आपण पुढचं बघूया. आपण त्याला शांत बसलाय समोर. थर्टी 36 बाइक है आपके ग्रुप में टोटल. ओके, कल कहाँ है, पोर्शन क्या है, ठीक है. तो कल आप लोगों का लोकल साइट सीन रहेगा टोटल 80 किलोमीटर का, ठीक है. लोकल साइट सीन में आप लोगों का कवर हो जाएगा हॉल ऑफ फेम, गुरुद्वारा, मैग्नेटिक हिल, संगम एंड शांति स्तूपा लास्ट, उसके बाद होटल वापस, ठीक है. आप लोगों का लेह टू नुब्रा रहेगा अराउंड 140 to 50 किलोमीटर, ठीक है. 140 to 50 किलोमीटर में आपका कवर होगा खरदोला टॉप, उसके बाद डिस्कित मॉनेस्ट्री और सैंड ड्यून, ठीक है. 3 साइड आपका कवर होगा. और फिर थर्ड डे रहेगा आप लोगों का नुब्रा टू पैंगोंग आपका रहेगा 150 to 60 किलोमीटर का राइड रहेगा. उस दिन तो आप लोगों का सिर्फ पैंगोंग लेक ही रहेगा, ठीक है. पैंगोंग टू हानले आपका अराउंड 170 to 80 किलोमीटर का राइड रहेगा. उसमें भी आपका 30% ऑफ रोड रहेगा, ठीक है. उसके बाद हानले टू उमलिंगला अराउंड 90 किलोमीटर है, ठीक है. 90 किलोमीटर जाना है, 90 किलोमीटर आना है. तो लास्ट डे आप लोगों का राइड रहेगा टोटल 250 किलोमीटर का, ठीक है. उस दिन कवर होगा आप लोगों का छुमाथांग, जहाँ पे हॉट स्प्रिंग है. उसके बाद आपका ठिकसे मोनेस्ट्री होगा. उसके बाद आपका ले पहुँचते पहुँचते रेंजो स्कूल होगा, ठीक है. ब्रीफिंग झालेली आहे आणि आपल्याला आता रायडिंग गिअर्स कलेक्ट करायचे. जयाने ऑलरेडी घेतलेत. कसे दिसतात बॉईज. रेट माय आउटफिट. तर आम्ही आता रायडिंग जॅकेट आणि नी पॅड आणि हेल्मेट कलेक्ट केलेत आणि खूपच रश होती. थँक्स टू शुभम आणि जयेश, त्यांनी खूप पटपट जाऊन ते कलेक्ट केलं, त्याबद्दल थँक्यू. आणि पोरं आता मजा करताय. पोरांना कसं वाटतंय? वी गॉट सम फ्रेंड्स. हॅलो, हाय हाय. आणि सगळी पब्लिक पुण्याची आहे बाई. कसं वाटतंय ब्रो? अखंड पुणे बघून भारीच वाटतंय. पुण्यासारखंच फिलिंग येते. मस्त वाटलं सगळे सेम कॉलेज बाई. नाईस टू मीट यू. अरे भाई मिसळ भाई नाश्त्याला खास येवलेचा चहा. खूप छान अशी इव्हिनिंग झालेली आहे आज. आता थोडासा मायग्रेनचा त्रास कमी व्हायला लागलाय. जयेश आमचा मेडिकल माणूस, तो सगळं मेडिकेशनचं सामान घेऊन आलाय. दुपारी झोपायच्या आधी गोळी खाल्लेली, दुपारी काय सकाळी झोपायच्या आधी गोळी खाल्लेली 10 वाजता. त्याच्यामुळे आता थोडं बरं वाटतंय. तर इथे या प्रकारची काही फर्निचर वर्क, काय म्हणतात त्याला, खूप छान दिसतात ते. तर जाऊया आता, आपला एक चहाचा ब्रेक होत जाऊ द्या. चेस 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 चेस. मित्रांनो, तर पब्लिक डिमांडवर
मी ब्लॉगिंग हातात घेतलेली आहे. मला माहिती आहे तुम्हाला जयेश, अक्षय, राहुल आणि सुयशने खूप बोर केलंय. तर आता इंटरेस्टिंग ब्लॉगिंग सुरू होणार आहे. तर माझ्या मागे बघू शकता लेहची पूर्ण डोंगरदरी आमचं हॉटेलला आम्ही आहोत. आम्ही आता कॅबने लेह मार्केटला जाणार आहोत. पूर्ण मित्रमंडळी रेडी आहे. 5ची गँग पंचकुल रेडी आहे आपलं. आणि कॅब ड्रायव्हर येतीलच 2 मिनिटात. तर तुम्हाला मी लेह मार्केट पूर्ण दाखवेल. आम्ही काय काय शॉपिंग करणार आहे ती दाखवेल. आणि काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा. मी स्वतः पर्सनली तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन. ओके गाईज, बाय. स्टॉप। इसका 2 टेस्ट होता है, एक तो पूरा रिंग से चला जाता है शॉट, दूसरा जब इसको जलाते हैं इसका बाल का स्मेल आता है, पाउडर बन जाता है। ये जो गोट होता है छोटा गोट होता है, 5-6 साल का होता है, बट उसकी जो हाइट होती है छोटी होती है। उसका जो निकलता है चिंग पार्ट को खाली, बाकी पार्ट को वूल निकलता है सर, उसका बनता है ये सर शॉट। जॉली माणूस आहे, खास एकदम. लेह मार्केटमध्ये आलो होतो. मस्त खूप सारी दुकानं आहेत पश्मिनाची. त्यानंतर इथलं लोकल ऑथेंटिक जर तुम्हाला वूल आणि जॅकेट्स घ्यायचे असतील तर इथे पश्मिनाचं खूप फेमस आहे. तर आम्ही पहिल्यांदा आमचं महत्त्वाचं काम केलं, आम्ही रेनकोट घेतलेत. रेनकोट आम्ही कोणीच आणले नव्हते, लगेच जास्त झालं होतं त्यामुळे. तर आम्ही 4 रेनकोट घेतले. रेनकोटची गरज आहे बाईक ट्रिपसाठी. आणि मग आम्ही शॉलच्या दुकानामधून शॉल घेतल्यात पश्मिनाच्या, आणि एक ड्रेस मटेरियल पण घेतलं आहे. तर चांगलं आहे. थोडं आम्हाला एक्सपेन्सिव्ह वाटलं पण ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही लेह मार्केटला गेलेलो आणि एक छोटासा किस्सा झाला. आम्ही लेह मार्केटला खूप शॉपिंग केली. म्हणजे जयेशन त्यांनी मफलर घेतल्या, पश्मिना घेतले, खूप काय काय घेतलं. आणि पिशवी ही मार्केटमध्ये विसरून आलो का दुसऱ्या दुकानात. तर आम्ही आता ते कॉन्टॅक्ट केला आहे ब्लॉगिंग. आता आम्ही तो कॉन्टॅक्ट केला आहे आणि तो पिशवी भेटला आहे, ज्याला जस्ट फोन आलेला.